नमस्कार मंडळी. बुक टॉकच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. बुक टॉक मध्ये आज आहेत पुण्यातील नामांकित चंद्रकला प्रकाशनच्या सौ शशिकला उपाध्ये. आजीच्या पाककृती या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाविषयी आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. शशिकला ताई, शो मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्ते. नमस्कार. तुमच्या आजीच्या पाककृती या पुस्तकाच्या अनुषंगाने मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छिते. करूया सुरू? मला खूप आवडेल तुमच्याशी बोलायला. मला पण. पुढील पिढीसाठी पाककृती लिहून ठेवूया हा तुमचा विचार खूप आवडला मला. तर त्यासाठी हे पुस्तकाचं प्रयोजन, बरोबर ना? बरोबर. काय होतं की हम्म. कधी कधी आपण सुद्धा काही गोष्टी विसरतो. हम्म. आणि आता माझ्या वयाच्या ज्या समकालीन स्त्रिया आहेत त्यांना हा हम्म. अनुभव असेल की त्यांच्या लहानपणी त्यांनी खाल्लेल्या काही पाककृती, खाद्यपदार्थ हे ते विसरले असतील आता. सुदैवाने काही काही गोष्टी लक्षात होत्या आणि माझ्या आईकडून, माझ्या सासूबाईंकडून मी पुन्हा त्या विचारून घेतल्या, लिहून ठेवल्या. मला त्या करायला सुद्धा आवडतात. आणि खरं सांगू का तुम्हाला, या जेव्हा पाककृती मी लिहित होते ना, तेव्हा मला खूप वेळेला असं वाटायचं की एखादी छानशी जागा जर मिळाली तर या आजीच्या हम्म. पाककृती पुरवणारं तरुण पिढीला त्याचा हम्म. परिचय करून देणारं असं एखादं केंद्र आपण काढावं. हम्म. माझी अशी छान आहे कल्पना कल्पना. अजून सुद्धा आहे. कोणी जर हम्म. उत्साही तरुणी भेटल्या तर मला त्यांना सहकार्य करायला खूप आवडेल. इतक्या त्या अरे छान वा. पाककृती आहेत. बरोबर, छानच आहे कल्पना. तुमची दोन्ही आजोळं लहान गावात होती, म्हणजे शेतकरी हो, कुटुंबात. तर हो. कसं होतं ते वातावरण? कसं आहे, सातारा जिल्ह्यामध्ये माझी हम्म. दोन्ही आजोळं म्हणजे हम्म. वडिलांचं घर हे पडळ हम्म. या गावी होतं. विटा या हम्म. शहराच्या जवळ आहे ते गाव. आणि बर. दुसरं मसूरच्या जवळ एक छोटंसं गाव, ते हेळगाव म्हणून होतं. तिथं माझं हम्म. आईचं माहेर. पण हम्म. दुर्दैवाने ही दोन्ही घरं माझ्या आजोळची ही गांधीवधानंतर जे जाळपोळ झाली त्याच्यामध्ये जळीतात ती जळली. तिथे छोटीशी घरं उभारली, परंतु मला जे आठवतं ते जळीतानंतरचंच घर आणि हम्म. जळीतानंतरचं शेत. पण तरी सुद्धा हम्म. माझ्या दोन्ही आज्या या उत्साही होत्या. हम्म. सगळं दुःख विसरून बाजूला टाकून त्यांनी छोटीशी घरं पुन्हा उभी केली आणि चुलीवरच्या स्वयंपाकाचा आनंद त्यांनी करायचा घेतला आणि आम्ही खायचा घेतला. दर सुट्टीमध्ये तिथं महिना 2 महिने राहायचं आणि खूप छान मोकळी हवा, छान हम्म. असं म्हणजे ज्याच्यावरती खतं खूप घातलेली आहेत, काही त्याच्यावरती औषधं मारलेली आहेत, अशी हम्म. पिकं नव्हती ती. आणि हम्म. असं ते खाणं असायचं. त्यामुळं त्याचा त्रास कधी झाला नाही. तब्येती सुधारून आम्ही यायचो आणि पुन्हा शाळेला हजर व्हायचो. असे ते दिवस होते आणि त्या दिवसात खाल्लेले पदार्थ हे फार आवडतात. अजूनही मी कधी-कधी करत असते ते. पटकन चावलं हम्म. जातं. संध्याकाळी ही मला माझ्या आजीची आठवण आहे, की हा. आम्ही अ, आजीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत थांबायचो, जागत बसायचो. का? तर आजीच्या दशमीतले आपल्याला एक तुकडा मिळेल. गोड हो. लागायचा तो. ओके. हा. त्याच्यामध्ये दुधाबरोबर थोडंसं मीठ घातलेलं असायचं हम्म. किंवा रसातली पोळी किंवा भाकरी ही तर गोडच लागायची. भाजी सुद्धा तिची वेगळी असायची. तर हम्म. हे पदार्थ हे मुलांना खायला मिळायचे त्याच्यामध्ये. त्या कालची आणि आजची खाद्य संस्कृती यामध्ये खूप बदल होत गेले आहेत. तर त्याची हो. काय कारणं असावीत असं तुम्हाला वाटतं? त्याची कारणं बरीच आहेत. त्यातलं मुख्य हम्म. कारण असं झालं, की साधारण 50-60 वर्षापूर्वी म्हणू आपण हम्म. म्हणजे माझ्या पिढीतल्या स्त्रिया किंवा थोड्याशा आधीच्या हम्म. यांना शिकण्याची संधी मिळाली. आणि हम्म. शिक्षण घेता घेता मग आपण कुठेतरी नोकरी करावी. विशेषतः हम्म. माझ्या पिढीतल्या बऱ्याचशा स्त्रियांना म्हणजे त्यावेळेला आता मुली म्हणू आपण, त्यांना स हम्म. 17व्या-18व्या वर्षी एस-एस-सी झाल्यावर सरकारी हम्म. नोकऱ्या मिळत होत्या. क्लेरिकल बर. जॉब मिळायचे किंवा मग नर्सिंग हम्म. करून नर्सिंग करता यायचं. आणि मग हम्म. त्यामुळं कसं झालं,
की घरालाही हम्म. थोडासा हातभार लागायचा. म्हणून मग या स्त्रिया हम्म. शिकायला लागल्या, नोकरी करायला लागल्या. आणि मग हम्म. जेव्हा त्यांची लग्न झाली त्यावेळेला त्या हम्म. कुटुंबामध्ये नोकरी करणारी स्त्री ही वेगळीच झाली. तिच्या हम्म. सगळ्या एकूणच पाककृती बदलत गेल्या. झटपट होणाऱ्या हम्म. पाककृती, थोडक्या हम्म. वेळामध्ये होणाऱ्या, टिकणाऱ्या, हम्म. डब्यामध्ये हम्म. दिल्या तर संध्याकाळपर्यंत चांगल्या राहतील अशा. असं काही हम्म. केलं गेलं आणि त्याच्यामुळे हे हम्म. बदल आपोआप होत गेले. घरं लहान हम्म. झाली. मला आठवतं माझ्या पिढीपर्यंत लग्न हम्म. झालं तर एकत्र कुटुंबामध्ये 2-3 दीर असायचे, जावा असायच्या, त्यांची मुलं, नंदा यायच्या बाळंतपणाला, त्यांची मुलं हम्म. असायची. घरं मोठाली होती. पाहुणारावळा हम्म. कायम असायचा. प्रत्येक हम्म. सुनेच्या घरची माणसं यायची, राहायची. आणि मग हम्म. त्यामुळं ही तिथली खाद्य संस्कृती पण वेगळी होती. आजच्यासारखं हम्म. चटपटीत 2 माणसांचा स्वयंपाक केला, ओटा पुसून टाकला, असं नव्हतं. दिवसभर चूल धगधगत असायची, चुलीवरती काहीतरी हम्म. शिजत असायचं आणि मग हम्म. त्यातून काही पाककृती नव्या पण शिकल्या गेल्या. आता एक तुम्हाला गंमत सांगते. हम्म. म्हणजे आमच्या माझ्या सासरी म्हणजे आम्ही तिघी हम्म. जणी जावा आणि माझ्या हम्म. सासूबाई. मग बर. काय व्हायचं, सकाळी स्वयंपाक झाला की बहुतेकांचे डबे, पुरुषांचे डबे त्यांच्या त्यांच्या ऑफिसमध्ये आणि शाळांची मुलं त्यांचे डबे घेऊन जायची. मग बर. बहुतेक केलेली पोळी भाजी संपून जायची हम्म. सकाळच्या डब्याला. बरं हा. डब्याला भाजी संपली की आता आपण काय करायचं हा प्रश्न यायचा. हम्म. मग कधी कधी असं वाटतं की मी ज्या पाककृती सुचवलेल्या आहेत त्या या स्केअरसिटी मधून आलेल्या असाव्यात. हो. म्हणजे आता एक बरोबर. उदाहरण सांगते की आळू हा. आहे, आळूची भाजी हम्म. केली आणि ती संपली सगळी. पण मग काय करायचं? मग 12 वाजता जेवायला बसायच्या एक 10-15 मिनिटं आधी आठवण व्हायची. अरे त्या आळूची देठी आहे. मग ते देठीचं हम्म. कोशिंबीर करायची. पण अळूची देठी ही हम्म. आरोग्यदायक आहे फार आणि भाजीमध्ये हम्म. ती वापरली जाते तसं नाही. मग ती हा. देठी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं तोंडी लावणं होतं. अळू भरपूर असायचं घरामध्ये. वाटेल तेव्हा हम्म. तोडून आणता यायचं. मुलांना अळूच्या वड्या आवरायच्या. हम्म. पुरुषांना भाजी आवडायची आणि बायकांना देठी उरायची. उरायची असं मी म्हणते. पण वाईट काही नव्हतं त्याच्यामध्ये. हा. त्याच्याबरोबर लाल माठ. हम्म. लाल माठाची पानं काढून त्याची भाजी हम्म. कोरडी करून डब्याला दिली जायची. कारण डब्याला बहुतेक हम्म. रसाच्या भाज्या चालायच्या नाही. कोरड्या भाज्या बर. लागायच्या. आणि मग हम्म. देठी जी उरायची ती सोलायची, चिरायची आणि त्याची कोशिंबीर करायची. लाल रंगाची हम्म. कोशिंबीर त्याच्यात दही घातलं की त्याला गुलाबी रंग यायचा. रंगही छान, चवही छान आणि आरोग्यालाही हम्म. उत्तम. त्यामुळं भाजी नाही तरी सुद्धा त्याच्या देठांवरती बायकांचं पोषण चांगलं झालं. वाईट नव्हतं काही हम्म. त्याच्यामध्ये. वेलभाज्या, खरं. दोडका हम्म. आहे. दोडक्याच्या शिरांची चटणी करायची. अशी पूर्वी हम्म. पद्धत होती. पण ती अशी हम्म. ताजी-ताजी नाही. ती वाळवून ठेवायची. डिंगऱ्या असायच्या. मुळ्याच्या शेंगा असं त्याला म्हणायचे. पण हा. मुळ्याला खरं शेंगा नसतातच. डिंगरी ही भाजी वेगळी आहे. शेंग बर. भाजी आहे ती. आणि ती अतिशय चविष्ट आणखीन आरोग्यालाही चांगली आहे. गवारीच्या शेंगा आणून किलो हा. किलो आणायच्या. घरामध्ये माणसं जास्त असायची. मग त्यातल्या हम्म. कोवळ्या शेंगा काढून बाजूला ठेवायच्या. त्याचं बर. कालवण वेगळं व्हायचं. जाड आणि हम्म. जून शेंगा त्याचं कालवण वेगळं व्हायचं. हे हम्म. करायला बायकांना वेळही होता घरामध्ये असायच्या म्हणून आणि गरजही होती ती. कारण हम्म. त्यांना स्वतंत्रपणाने भाजी उरायचीच नाही हा. मोठ्या घरामध्ये. आता तसं नाहीये. बरोबर. आता हम दो हमारे दो असं झालेलं आहे. पूर्वी हम्म. साध्या साध्या गोष्टी, साध्या साध्या खाण्यामध्ये आनंद मानायचे लोक. तुम्हाला माहिती हम्म. असेल तर रसाचे दिवस असायचे तेव्हा हम्म. खेडेगावामध्ये तर मला आठवतं हम्म. रसामध्ये पोळीचं म्हणजे कणिक भिजवून पोळ्या करायच्या त्याला दशमा म्हणायच्या आणि हो भाकरीचं हो. पीठ त्याच्यामध्ये कालवून म्हणजे हा. पाण्यामध्ये न कालवता अं, हम्म. ते रसात कालवायचं. त्याला एक गोडी हम्म. यायची हम्म. आणि ती छान वाटायची. आपल्याला दर सणाला काहीतरी वेगळं वेगळं लागायचं. तर हम्म. प्रत्येक सणाला कधी पापड, कधी पापड्या, कधी हम्म. कुरडया हे त्या हम्म. सणाचं वैशिष्ट्य होतं. आणि हो. होळीच्या सणाला हे सगळं लागायचं. का?
तर उन्हाळा असायचा आणि उन्हाळ्यामध्ये वाळवण व्हायची. आता काय, आता लिज्जतने आपली सोय केली आहे, पापड द्यायची आणि सगळे पदार्थ. पण आणि खरं म्हणजे आता काय झालं, घरांची रचना बदलली. अंगण असायचं, अंगणामध्ये वाळवण व्हायची वर्षाची, ती भरून ठेवली की वर्षभर काळजी घे. पण आता कसं झालंय, आता काय पापड संपले, बाहेर जाताना जरा आठवण करा, लिज्जत पापड आणायचे. इतकं सोपं झालंय सगळं. भाषेमध्ये सुद्धा मला सांगा तुम्ही, आताच्या मुलांना म्हणजे आता जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांना अंगण, ओसरी, माझघर, स्वयंपाकघर, ओटी मागच्या बाजूला असायची किंवा परसदार. परसदारामध्ये अंघोळीसाठी एखादं छोटस असं दाणीघर, हे माहिती नाहीये मुलाला. आता 3 किंवा 4 खोल्यांची जास्तीत जास्त घरं, मग त्याच्यामध्ये स्वयंपाकघराला किचनच म्हणायचं. बसा उठायची खोली जी होती तो आपला हॉल आहे, सिटिंग रूम आहे आणि बेडरूम. बरोबर आहे ना? आणि याच्यामध्ये राहणारी 2 किंवा 3 माणसं. त्याच्या पलीकडे एखादा पाहुणा आला तर तो कुठं झोपेल म्हणून घरातल्या बाईला काळजी वाटते. पूर्वी किती माणसं एकमेकांकडे जायची यायची, झोपायची, जेवायची, खायची, काही वाटत नव्हतं. अशी सोप्या होत्या गोष्टी. अशी ही संस्कृती आता बदलत गेलेली आहे. मला त्याच्यात वाईट काही वाटत नाहीये. फक्त थोडंसं असं वाटतं, की नाती जपण्यासाठी काय करता येईल आणि त्याच्याबरोबर जुने खाद्यपदार्थ जपण्यासाठी काय करता येईल, हे प्रत्येक गृहिणीने पाहिलं पाहिजे. स्वयंपाकघर आणि अन्नपदार्थ याभोवती अनेक वाक्प्रचार आणि म्हणी रचल्या गेल्या आहेत, तर हो, हो, त्याबद्दल हो. सांगा ना. हो ना. हे तर कारण आहे, की आता आपल्याकडे चूल हा प्रकार राहिलेला नाहीये. मातीच्या चुली. आता घरोघरी मातीच्या चुली हा प्रचार अगदी सर्रास वापरला जायचा. कारण सगळीकडे तेच असतं. आता चुलीमध्ये लाकडं घालून त्याचा जाळ करतात आणि तो वैराला मिळतो. वैर म्हणजे चुलीला लागूनच एक छोटंसं असं शेगडीसारखं असतं, की ज्याला चुलीतच धग मिळते आणि मग पूर्ण शिजलेला भात हा गरम राहावा म्हणून त्याच्यावर ठेवायचा किंवा आमटीसारखं एखादं पातळ कालवण आहे, तर ते गरम राहावं म्हणून त्याच्यावर ठेवायचं. भाकरी केली तर तवा उचलून ती शेकायला लागायची नाही. ती अलीकडे थोडासा विस्तव ओढला की शेकली जायची. अशा प्रकारे चुली वापरल्या जायच्या. तर त्याच्यामध्ये जे लाकडं घालायची ना, त्याच्यावरून सुद्धा काही-काही म्हणी आहेत, की "एक हात लाकूड आणि 9 हात ढलपी." ढलपी म्हणजे लाकडाचाच एक तुकडा बाहेर आलेला काढला जातो आणि तो पुरवला जातो. पूर्वी भाकरी करण्यासाठी परात असायची. वाढण्यासाठी वेळणी असायची, डाव असायचे, वाट्या, मोठी-मोठी ताटं. आता मोठी ताटंही लागत नाहीत. कारण पूर्वी कसं डाव्या बाजूला काय आहे, तर लोणचं, चटणी काहीतरी असायची. चटण्या अनेक प्रकारच्या केल्या जायच्या. खोबऱ्याची चटणी आहे, राड्याची चटणी आहे किंवा मी मगाशी सुचवलं तसं डिंगऱ्या किंवा गवारीच्या शेंगा, त्याच्यापासूनच्या चटण्या, कोशिंबीर, उजव्या बाजूला भाजी, मग वाटीमध्ये एखादा पातळ पदार्थ, कढी किंवा आमटी. असं आता चारी ठाव जेवण हे फार राहिलेलं नाहीये. पोळी भाजी केली की संपलं. मग भात कधीतरी एखाद्या दिवशी केला जातो, नाहीतर नाही. स्वयंपाकघरामध्ये आता गॅसवरती जेव्हा एखादा पदार्थ ठेवलेला असतो, तेव्हा म्हणजे आता उदाहरणार्थ दूध आहे. दूध आपण तापायला ठेवल्यानंतर जेव्हा वर येतं तेव्हा पटकन गॅसची फ्लेम आपण बंद करू शकतो एका क्षणात. पण ज्यावेळेला चुलीवरती किंवा शेगडीवरती पेटत्या दूध तापायला ठेवलेलं आहे आणि जर ते वर आलं, पटकन उतरवता येत नाही. कारण उतरवणाऱ्याला हाताला धग लागते आणि लाकडं एकदम पटकन बाजूला घेतली तरी सुद्धा त्या धगीने ते ओतू जाऊ शकतं. म्हणून त्याच्यावरून एक वाक्प्रचार पडलेला आहे. तो असा आहे, शांत कर. म्हणजे दूध जेव्हा भरभर वर यायला लागतं, तेव्हा 5 बोटाला पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर शिंपडायचं. तेवढं जरी शिंपडलं तरी पटकन ते दूध खाली जातं आणि मग तुम्हाला ते उतरवायला सवड मिळते थोडी. तसं भांडी घरामध्ये असायची, मोठी-मोठी भांडी. आता मोठी भांडी घरामध्ये नसतात फारशी आणि मोठी भांडी जेव्हा एकमेकाच्या जवळ असतात,
तेव्हा ती जर एकमेकाला लागली, समजा आपला हात लागला, पाय लागला, धक्का लागला, तर ते झणझण हम्म. झणझण झणझण खूप वेळ त्याचा आवाज येत राहतो मोठ्या पातेल्याचा. हो. तेव्हा हम्म. आपली आजी घरात जी असायची ती सांगायची, हम्म. नाद धर त्याचा. किंवा मगाशी मी हो. सांगितलं की दूध वर आलंय त्याच्यावरती पाणी टाकलं तर शांत कर. हम्म. आता नाद हो. धर आणि शांत कर हे दोन वाक्प्रचार हे हम्म. माणसांसाठी वापरले जातात बरं का. म्हणजे असं हम्म. की हम्म. काहीतरी एक भांड्याला भांड लागणं हा जो एक हम्म. वाक्प्रचार आहे ना, भांड्याला भांड हम्म. लागलं म्हणजे काय झालं, हम्म. तर काही नाही, मतभेद झाले आणि थोडीशी हम्म. खडाजंगी झाली, वादविवाद हम्म. झाले. तर हम्म. भांड्याला लागलेलं भांड जेव्हा झणझणत राहतं तेव्हा त्याला हात लावला की ते गप्प होतं, शांत होतं. ते हम्म. गप्प करायचं. नाद हम्म. धरणं म्हणतात त्याला. नाद बर. धर म्हणजे दोन भाऊ जर भांडायला लागले आणि त्यांचा आवाज हम्म. चढायला लागला, तर मध्ये पडून आई हम्म. म्हणते, "गप्प बैस, नाद धर" म्हणजे ते भांड गप्प कर. हा. तसं शांत कर म्हणजे एखादा माणूस चिडला, संतापला, रागावला, तर काय कर? तर त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपलं, की जसं ते दूध खाली जातं, तसं तुझं हम्म. डोकं म्हणजे पूर्वीचे लोकं म्हणायचे ना, 1 ते 10 अंक हम्म. मोजा. तसं हम्म. शांत करायचं स्वतःला. तर पुस्तकात तुम्ही असं म्हटलंय की चांगले खाद्यपदार्थ करणं म्हणजे भरपूर तेल, तूप, मसाले असं समीकरण नसून हं. घरगुती साहित्यातूनही चविष्ट पदार्थ बनवता येतात. फक्त त्याच्यासाठी नियोजन लागतं. बर. म्हणजे मी जसं मगाशी म्हणलं, की अळूची भाजी हम्म. आणल्यानंतर देठी टाकून हम्म. न देता बाजूला ठेवल्या, दुसऱ्या दिवशी हम्म. वापरल्या. त्याचं नियोजन हम्म. पाहिजे. आता या कुठे ठेवून हम्म. फेकून दिल्या, तर त्याचं हम्म. नियोजन नाही होणार. हम्म. म्हणजे खूप मगाशी तुम्ही म्हणालात, की तेल तूप जास्त लागतं का? गरज नाहीये. हम्म. थोडक्यामध्ये हम्म. पण चांगले पदार्थही होऊ शकतात. ते कसे होऊ हम्म. शकतात? ते फक्त तुम्ही शोधून काढा हा. आणि शिका. आता अ, असं आहे, की घराला जर तुमच्या अंगण किंवा हम्म. परसुदार असेल, तर तुम्ही हम्म. त्याच्यामध्ये चांगले काही वनस्पती पिकवू शकता. उदाहरणार्थ हम्म. कडुलिंब. आता कडुलिंब, हम्म. कोथिंबीर ही इतकी हम्म. रोजची गरज आहे. ती हम्म. आणून ठेवली तरी हरकत नाही. पण दारात जर हम्म. पिकवली किंवा एखादा खिडकीमध्ये जरी एखादं छोटंसं कुंडीचं रोपटं लावलं कुंडीमध्ये, तरी सुद्धा त्याच्यामध्ये हम्म. तुम्हाला रोजचा पुरवठा होऊ शकतो त्याच्यातून. आणि मग हम्म. कडुलिंबाची त्या फोडणीला एक वेगळी चव येते. म्हणजे हम्म. नियोजन पाहिजे. आणि जर तुमच्या हम्म. घरामध्ये मोठं झाड असेल ना, तर कडुलिंबाची हम्म. चटणी उत्तम होऊ शकते. हम्म. शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच्यापासून शेंगदाण्याची चटणी होऊ शकते. पण आता हम्म. खरं सांगायचं ना, की या सगळ्या गोष्टी इतक्या तयारीने आयत्या आपल्याला मिळतात, की त्या हा. करायच्या कशाला? काय गरज आहे त्याची? असं वाटतं. हम्म. तर रोज हम्म. पोळी, आमटी, भाजी खाण्याच्या ऐवजी आज आपण हम्म. वरण-फळं करूया. आता वरण-फळं, चकोल्या हे इतकं कॉमन गोष्ट आहे, की हो. बहुतेक महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावी तुम्ही गेलात, कुठल्याही घरामध्ये गेलात, तरी हम्म. त्याला नाव वेगळं असेल. आता हम्म. नागपूरला त्याला वरण-फळं म्हणतात. हम्म. आणि आम्ही सातारा जिल्ह्यात वाढल्यामुळं आम्ही त्याला चकोल्या हम्म. म्हणतो. म्हणा बर. काही, पण हम्म. पदार्थ एकच. पोळी हम्म. वेगळी शिजवून आमटीबरोबर खाणं आणि हम्म. कच्ची पोळी जी दुसरी लाटून ही आमटीमध्ये हम्म. उकळत्या आमटीमध्ये टाकून त्याची चव हम्म. वेगळी येते. हम्म. फक्त खरं. त्यावेळेला सगळी माणसं हजर पाहिजेत घरामध्ये आणि हो. करून ठेवण्याचा तो पदार्थ आहे. नाही. हा. ताजा-ताजा, गरम-गरम एका वेळेला हम्म. उकळत असताना एक-एक पोळी हम्म. एकेकाच्या नावाची टाकत जर केलं, हम्म. तर ते हम्म. छान वाटतं. आज संध्याकाळच्या हम्म. वेळेला तुम्हाला हम्म. थोडी भूक आहे, तर मग काय हम्म. खायचं? तर अगदी पोळी, भाजी, भाकरी करून खायला हवी असं नाहीये. मग शेवयाचा हम्म. उपमा केला तरी चालतो. हम्म. शेवयाची हम्म. खीर केली, त्याच्याबरोबर थोडीशी पोळी मग पुरते. बर. धान्य फराळ हा. म्हणजे खरकटं खायचं नाही. बर. म्हणजे हा. पाण्यात भिजवलेल्या कणकीची पोळी किंवा पाण्यात हम्म. भिजवलेल्या भाकरीचं पीठ, ते वापरलेली हम्म. भाकरी नाही खायची. तर मग काय, तर बर. रस किंवा हा. दूध वापरायचं त्याला. किंवा हम्म. भात साधा शिजवलेला नाही. तांदूळ हम्म. भाजून म्हणजे आता आपण हम्म. तांदूळ आणि डाळ भाजून खिचडी करतो. हा. तसं नुसता भात सुद्धा जर तुम्ही हम्म. टाकलात,
तांदूळ भाजून, तर तो हम्म. चालतो, निर्लेप होतो तो. तसं हम्म. संध्याकाळी खाण्याची पद्धत होती. किंवा हम्म. वयस्कर माणसांचे उपवास असायचे, तो हम्म. उपवासाला वेगळे वेगळे पदार्थ व्हायचे. रताळी, बटाटे या हम्म. कंदांचा किस अतिशय उत्तम होतो हम्म. आणि तो पौष्टिकही असतो. हम्म. शिवाय काय आहे की वयस्कर माणसाला ज्यांचे उपवास आहेत त्यांना हम्म. चावण्यासाठी त्रास नाही त्याचा. पण उपवासाला जे पदार्थ केले जातात ते एरवी करून खायलाही हरकत नाही ना. ज्यांचा उपवास नाही त्यालाही ते खरं. चालतात. पण ते चालेल. विस्मृतीत जायला लागले. मगाशी हम्म. मी सांगितलं तसं रताळ रताळ्याचा किस करून वाळवून ठेवला जायचा पूर्वी. आता बटाट्याचा बरं. किस वाळवून ठेवला जातो, त्याचा चिवडा केला जातो. जिथं हो. वाळवण्यासाठी जागा आहे, त्या बायका हो. अजूनही ते करत असतील. पण आता हे हम्म. सगळं रेडीमेड मिळतं. रताळ्याचे हम्म. मात्र किस मला काही कुठे मिळत असेल असं वाटत नाही. पूर्वी हम्म. खूप रताळी असायची घरामध्ये. मला आठवतं, हम्म. तर रताळी हा. उकडून आमची आजी तो किस हम्म. करून 2-2 दिवस असा उन्हामध्ये वाळवायची आणि तो डबे हो. भरून बर. ठेवायचे. आणि मग हम्म. शाळेतून मुलं आल्यानंतर तो किस दूध घालून त्याच्यामध्ये दूध किंवा गूळ, साखर घालून हम्म. असा खायला द्यायचा. मग मुलांनी हम्म. खेळायला जायचं आणि मग आई हम्म. वडिलांच्या मागे भूक भूक म्हणून भुणभुण नसायची. म्हणजे आणि पोट भरायचं भरपूर आणि हम्म. सकसही हम्म. होतं ते, आरोग्यदायकही हो. होतं. ताकातली हम्म. पालकाची भाजी ही हो. अतिशय उत्तम होते, चवदार होते आणि पातळ हम्म. पदार्थ म्हणून तो वापरता येतो. अ, हम्म. ताकातली कढी त्याची करता येते बरोबर. किंवा हम्म. हा. चाकवताची भाजी ताकातली हम्म. ही अतिशय हम्म. उत्तम होते. नंतर हम्म. फणसाची भाजी, पूर्वी फणस असायचे दारामध्ये, त्याची हो. उत्तम भाजी व्हायची. कडुलिंब हम्म. हा घरामध्ये जर असेल किंवा आपल्याला अवेलेबल होत असेल बाजारामध्ये, तर त्याची हम्म. हिरवी पानं आणायची काढून हम्म. आणि स्वच्छ धुवून ती चाळणीमध्ये वाळवायची, जरा थोडी कोरडी करायची. आणखी हम्म. जेवढी पानं असतील म्हणजे आता एक समजा एक 2 भांडी, ठराविक एक हम्म. भांडं मापाचं घेतलं. 2 भांडी हम्म. जर पानं असतील, तर एक हम्म. भांडं दाणे आणि अर्धं हम्म. भांडं कोरडं खोबरं असं बर. घ्यायचं. एक हम्म. साधारण लहान निंबा एवढी चिंच घ्यायची, तेवढाच हम्म. गूळ घ्यायचा आणि मीठ हम्म. आणि याची बर. चटणी अतिशय उत्तम होते. म्हणजे हम्म. चिंच जी हम्म. असते ना, आपण हो. आमटीला वगैरे वापरतो, ती हो. आधी तळून घ्यायची. चांगली कुरकुरीत हम्म. होते ती आणि त्याचा रंग येतो हम्म. काळा. आता काय होतं, हम्म. की या काळ्या रंगामुळं मी कर्नाटकात एकदा गेले होते, तर तिथे हम्म. तिथे ही चटणी मी पाहिली पहिल्यांदा आणि मी शिकून घेतली. त्या बर. घरामध्ये त्या चटणीला काळी चटणी म्हणत होते. या हम्म. आपण गवारीच्या जे शेंगा आणतो ना, तर त्याच्यामध्ये हम्म. बारीक शेंग असायची 1 इंचभर अशी, की ज्याला बर. शिरा आलेल्या नसायच्या, कोवळी शेंग. हम्म. त्या हम्म. कोवळ्या शेंगा घ्यायच्या, स्वच्छ धुवून हम्म. कोरड्या करायच्या आणि त्याला हम्म. दही आणि मीठ लावून ठेवायचं. मग त्या कोरड्या हम्म. शेंगा या वाळवल्या चांगल्या उन्हामध्ये, हम्म. कडकडीत उन्हात वाळवायच्या. अगदी कुडकुडीत हम्म. होतात त्या त्या, तुकडा पडतो बर. त्याचा. आणि हा. मग काय करायचं, एखाद दिवशी जर आपल्याला तोंडली लावणं कमी असेल, तर फोडणी हम्म. करायची. त्या फोडणीमध्ये तीळ टाकायचे थोडे आणि तिळाच्या हम्म. पाठोपाठ ह्या शेंगा टाकायच्या. या हम्म. इतक्या पटकन परतल्या जातात. त्याचं हम्म. अगदी आपल्या सुतासारख्याच बारीक असतात त्या. पटकन हम्म. गाळतात म्हणजे. तेही लक्ष ठेवायला हा. लागतं. बारीक मंद हम्म. अग्नीवरती त्या परतायच्या आणि कुडकुडीत हम्म. अशी ती शेंगाची चटणी फार सुंदर होते. करून बर. बघा. हम्म. आता उडदाची डाळ ही आता वापरली जाते. ती म्हणजे आपल्याला इडल्या करायच्या असतील तर किंवा डोसे करायचे असतील तर अशीच फक्त हम्म. वापरली जाते. पण उडीद बरोबर. हा अतिशय पौष्टिक आहे. पण उडदाची हम्म. डाळ थोडी चिकट असते आणि वरणासाठी म्हणून ती वापरली जात नाही सहसा. हम्म. म्हणून हम्म. उडदाची डाळ ही यासाठी वापरून आपल्याला घुटं करता येतं. तर हम्म. उडदाची डाळ जर आपल्याला करायची असेल त्याचं घुटं, तर ती हम्म. भाजायची हम्म. आणि मग धुवायची, म्हणजे ती हम्म. चिकटत नाही. मग शिजवून हम्म. घ्यायची चांगली. शिजवल्यानंतर आपण नेहमीचं जसं वरण असतं, तसं पाणी काढून ती रवेने हाटून घ्यायची
त्याच्यामध्ये कोरडं खोबरं, कांदा, लसूण, लसूण हवा असेल तर किंवा नसला तरी चालतो, ती मिरची, असं सगळं घालून ते परतून घ्यायचं, वाटून चांगलं. आता मिक्सर असल्यामुळं वाटल्याचा काही फारसा व्याप नसतो आणि फोडणीला तो टाकून त्याच्यावरती हे वाटलेलं घातलेलं जे वरण आहे ते पांढऱ्या रंगाचं असतं. ते त्याला आपण हळद घालून पिवळा रंग करायचा आणि उडदाचं घुटं हे घट्ट करायचं नाही, पातळ करायचं. म्हणजे जशी कढी ही चवीने प्यायली जाते भाताबरोबर जेवताना, तसं घुटं हे प्यायलं जातं घोटा घोटाली. म्हणून ते घुटं अच्छा, ओके. अशी आहार. हो. त्याला खोबरं, कोथिंबीर जेवढं सजवायला तेवढं असतं. पण कोरडं खोबरं हे वाटून जर घातलं तर त्याची चव फार छान येते त्याला. ही मेदगं हे दोन्हीच प्रकारे करता येतं. म्हणजे जर आपल्याला आपण ज्या उसळी करतो त्या उसळी, म्हणजे मुगाची उसळ आहे किंवा चवळीची उसळ आहे, मटकीची उसळ आहे, त्याला मोड आणूनही केलं जातं किंवा मोड न आणता कच्चं. म्हणजे आता माझा अनुभव सांगते. आमच्या घरामध्ये अगदी कधी कधी संध्याकाळी आठवण व्हायची की अरे आज आपल्याला काही भाजी आणायला जमलेली नाही. मग घरामध्ये काय आहे, तर मूग आहेत. मग मूग भिजत घालायचे आणि सकाळी ते उपसून त्याचं मेदगं करायचं. म्हणजे ते तसे शिजवायचे, त्याला हे नाही करायचं, मोड आणायचे नाही. शिजवल्यानंतर ते थोडेसे रवीने ठेचून घ्यायचे आणि म्हणजे उसळीसारखं दाट ते करायचं, पातळ करायचं ते. त्याच्यामध्ये चिंच, गूळ, बाकीचे सगळे मसाले आमटीचे घालतो तसे आणि फोडणी. फोडणीमध्ये जर आवडत असेल तर लसूण, नसेल आवडत तर न लसण्याची चटणी, पण फोडणी पण चांगली होते ती. त्याला घुटं म्हणतात. मग ते घुटं करायचं, मेदगं करायचं, वेगळे वेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पण ही ही मेदग्याची जी चव आहे ना, ती जर तुम्हाला मोड आणलेलं धान्य मिळालं तर वेगळी येते त्याला चव. आणि जर नुसतीच तुम्ही भिजवलेला असेल, नाही आम्हाला वेळ नाही झाला त्याला मोड आणायला, तरी चालते. त्याला मेदगं म्हणतात. मेदगं म्हणजे फक्त कडधान्याची आमटी. फक्त ओके. कडधान्याची आमटी का म्हणते मी, की मनात आलं आणि डाळ शिजवून लगेच केलं असं ते होत नाही. त्याला भिजवावं लागतं आधी. आदल्या दिवशी भिजवायचं आणि मग करायचं. पण समजा अगदीच अशी वेळ आली की मला नाहीच जमलं भिजवायला, तर काय करायचं? त्यालाही उपाय आहे. मग ऐन वेळेला करायचं असेल तर ते भाजायचे. मूग आहे, चवळी आहे, मटकी आहे, ती भाजायची. मटकी नाही भाजता येणार कारण त्याला मोड आणल्याशिवाय ते होत नाही. पण चवळी होते, ती भाजायची आणि धुवून भिजवायची आणि शिजायला लगेच टाकता येते तुम्हाला. अजिबात त्याला भिजवायला जास्त वेळ लागत नाही. 5-7 बर. मिनिटामध्ये ती चांगली फुगून येते आणि मग लगेच त्याचं तुम्हाला कालवण करता येतं आमटीसारखं सरसरीत. पण या सगळ्याला खोबरं आणि गूळ ह्या 2 गोष्टी खूप लागतात. त्याच्याशिवाय त्याला चव येत नाही. ओके. मी घरच्या हा. घरी भाज्या पिकवण्याबद्दल किंवा ओल्या कचऱ्याचं नियोजन याबद्दल सुद्धा लिहिलं आहे. आता ओला कचरा हा आपल्या घरातच पुरवावा आणि त्याच्यातून खत तयार करता येतं. पण काय झालंय सांगू का, की घरामध्ये जर थोडीशी जागा असेल समजा परसामध्ये, तर तिथं आळू. आता तुम्हाला माहिती असेल की आळू हे घरातल्या पाण्यावरतीच राहतं. म्हणजे त्याला आपण आता भांडी घासलेलं पाणी हे त्याला जायचं. म्हणजे आळूच्या शेजारी बसून बायका भांडी घासायच्या आणि ते भांड्याचं पाणी हे आळूला जायचं. पण आता आपण राख किंवा माती वापरत नाही भांडी घासायला. आणि काय वापरलं जातं तर डिटर्जंट. मग डिटर्जंट बरोबर. पावडर किंवा लिक्विड सोप जर असेल तर त्यांनी मरतीलच ना झाडं. हो. म्हणून आपल्याला वेगळं काहीतरी त्याच्यासाठी तरतूद करावी लागते. जर साध्या पाण्याने कपबशा घासल्या किंवा धुतल्या आणि त्याचं पाणी साठवून ठेवलं, उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाण्याची स्कॅर्सिटी असते त्यावेळेला ते पाणी साठवून जे कुंड्यांना किंवा बागेला घातलं तरी त्याचा उपयोग होतो. घरातलं खरकटं वगैरे जे असेल ते काढून ठेवून जर त्याचं गांडूळ खत केलं, गांडूळ खताचं तर आता
बऱ्याच ठिकाणी प्रकल्प आहेत आणि ते अतिशय उत्तम अशा प्रकारचा प्रकल्प तुम्हाला डेव्हलप करता येतो. बऱ्याच सोसायटीनी पण तो केलेला आहे बरं का. बऱ्याच सोसायट्यांमध्ये तो आहे. घरातला ओला कचरा गोळा करायचा आणि आता काही ठिकाणी मला वाटतं काही गावांमध्ये म्युन्सिपाल्टीने सुद्धा असे नियम केलेले सोसायटीच्या बाहेर हा तुमचा ओला कचरा येऊ देऊ नका. कारण कचऱ्याचंही प्रमाण वाढायला लागलं. मग तो कचरा तिथंच मुरवायचा, तिथंच त्याचं खत करायचं आणि बागाला आणखी ज्यांच्या घरामध्ये 2-4 कुंड्या आहेत त्याला ते पुरवायचं. नियोजन पाहिजे. नियोजन केलं ना तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. हो, बरोबर. छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि नवीन नवीन गोष्टी कळल्या त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला ऐकावंसं वाटलं याचा मला आनंद वाटतोय. माझ्या आजीच्या पाककृती केल्या मी लिहून ठेवल्या त्याचा कुणीतरी उपयोग केला हे बरं वाटलं. धन्यवाद. नक्की. तुम्ही इथे येऊन या पुस्तकाबद्दल माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर आजीच्या पाककृती या पुस्तकाच्या अनुषंगाने या गप्पा मी मारल्या. त्यातील काही पाककृती काही जणांच्या विस्मृतीत गेलेल्या नसतीलही, पण ज्यांच्या विस्मृतीत गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी नक्कीच हा एपिसोड फायद्याचा ठरेल असं मला वाटतं. आजीच्या पाककृती हे सौ शशिकला उपाध्याय यांचं पुस्तक किंडलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. पुन्हा भेटूया बुक टॉकच्या पुढील भागात. धन्यवाद.